नमस्कार मंडळी, आज आपण 5 किलो कैरीचे आंबट गोड चटपटीत चवीचे वर्ष 2 वर्ष टिकणारे खराब न होता मस्त आपण आंब्याचं लोणचं बघणार आहोत. करायला एकदम सोपं आहे. छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी इथे मी कैरी घेतलेली आहे. असे मध्यम आकाराची घ्यायची, जास्त मोठी आणि घ्यायची नाही. मोठी असली ना व्यवस्थित फोडता येत नाही, मध्यम आकाराची असली ना खापा व्यवस्थित होतात. रात्रभर किंवा 2-3 तास पाण्यात ठेवायचं. स्वच्छ पुसून कपड्याने घ्यायचे. त्यानंतर देठाचा भाग असा सुरीने काढून घ्यायचा. त्याला चिक असतो तो पण पुसून घ्यायचा. कैरी शक्यतो मध्यम आकाराचीच घ्यायची, मग त्याच्या फोडी वगैरे छान करता येतात. नंतर आडकी त्यावर मस्त अशा फोडून घ्यायच्या. तर बघा, तुम्हाला छोटी मोठी आवडत असेल त्या आकारात फोडायचे. तर इथे मध्यम आकाराच्या कैऱ्या असल्यामुळे जास्त बारीक खापा केलेल्या नाहीत, मध्यम आकाराच्या खापा आहेत. सर्व खापा अशा फोडून घ्यायच्या. त्यातली कोई वगैरे असेल ते सर्व साफ करून घ्यायचं आणि घरातच फॅनखाली सुकत घालायच्या. 1-4-5 तास सुकल्या का एकदम मस्त अशा कोरड्या होतात. जास्त पण कडक वाळू द्यायच्या नाही, मग खाप मुरायला किंवा लोणचं मुरायला जास्त वेळ लागतो. तर बघा, इथे सुकत घातला आहे. तोपर्यंत इथं मसाला करून घेऊया. 5 किलोसाठी इथे मी 1.5 लिटर तेल ठेवलं आहे. शेंगदाणा तेल घेतलं तर एकदम बेस्ट, पण नसेल तर तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही घेऊ शकता. तेल तापते तोपर्यंत आपण सर्व लोणच्याची तयारी करून घेऊया. इथे मोहरी डाळ घेतली मी 300 ग्रॅम, लाल मिरची पावडर घेतली, लसूण घेतला आहे, हळद, दालचिनी, बडीशोप, मेथी, लवंग, मिरे, वेलची आणि इथे हा हिरा हिंग घ्यायचा आहे. आपल्याला डब्बीचा हिंग घालायचा नाही, काळा पण हिंग घालायचा नाही. हा हिंग घातल्यामुळे लोणचं खराब पण होत नाही आणि ह्याला टेस्ट पण असते. आणि जी डबीचा हिंग वापरतो ना त्यामध्ये पीठ मिक्स असतं, त्याच्यामुळे लोणचं पण खराब होऊ शकतं. आणि गूळ इथे मी 1.5 किलो घेतला आहे. तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात कमी जास्त घालू शकता. मग आपल्याला सर्व पदार्थ हे बारीक करून घ्यायचे. मिक्सरला डाळ पण थोडीशी फिरून घ्यायची म्हणजे खापाला व्यवस्थित लागते. हिंग थोडासा फोडून घेतला आहे, तो पण फिरून घ्यायचा. आपल्याला त्याची पावडर करून घ्यायची. बघा, साधारण 1-1.5 चमचा पाहिजे या प्रमाणात आपल्याला हिंग घ्यायचं आहे 5 किलोसाठी. मग जेवढे आपण सामान घेतले, लवंग, मिरे, दालचिनी, वेलची, बडीशोप, मेथी, सर्व असं रवेदार थोडंसं जाडसर मिक्सरला फिरून घ्यायचं. एकदम बारीक पण करायचं नाही आणि जास्त जाड पण ठेवायचं नाही. थोडीशी भरड काढून घ्यायची. त्यानंतर लसूणसुद्धा थोडासा आबडधोबड फिरून घ्यायचा. अखंड टाकण्यापेक्षा थोडासा फिरून घेतला ना त्याची टेस्ट एकदम छान लागते लोणच्यामध्ये. आता इथे मी मीठ घेतले, तर 5 किलोसाठी 775 ग्रॅम मीठ घ्यायचे. पावशेर मीठ ठेवायचं एक पुडीतून, कारण लोणच्याला मीठ हळद जर असली ना लोणचं अजिबात खराब होत नाही. वर्ष काय 2 वर्ष जोपर्यंत लोणचं तुमचं संपत नाही तोपर्यंत खराब होणार नाही. तर एका भांड्यामध्ये सर्वात आधी मीठ टाकायचं. त्यानंतर मोहरीची डाळ टाकायची, अशी पसरून घ्यायची बाजूला. आपल्याला एक पदार्थ असा याच्यामध्ये टाकत जायचं आहे. त्यानंतर लाल मिरची, ही पण घरी मिरच्या सुकवून दळलेली आहे. पुडीची मिरची घेतलेली नाही, अशी थोडीशी किंचित जाडसर असली ना मग एकदम लोणच्यामध्ये कलर पण छान येतो, चव पण छान लागते. त्यानंतर आपण जे बडीशोप, वेलची, लवंग, मिरे जे दळलेत ना तो मसाला घातला आहे. त्यानंतर सर्वात आतमध्ये लसूण टाकायचा आहे, आपण जो आबडधोबड कुटून घेतला आहे तो. आणि त्याच्या आतमध्ये हिंग टाकायचा आहे. आणि हळद आपल्याला नंतर टाकायची, आत्ताच टाकली तर तेल गरम आहे त्यामुळे हळद जळू शकते, लोणचं काळपट होईल. त्यामुळे ही टीप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवायची. हळद नंतर टाकायची आपल्याला. आता तेल गरम झालं आहे की नाही ते बघण्यासाठी थोडासा लसूण टाकायचा. तो असा लालसर व्हायला लागला की समजायचं आपलं तेल व्यवस्थित तापलं आहे. आणि तेल गरम जास्त थोडं जरी झालं असलं ना, सर्वात पहिले आपल्याला तेल लसणावर ओतायचे. लसणाला चांगली फोडणी देऊन घ्यायची, मग लोणच्याला चव एकदम अप्रतिम येते. आणि तेल थोडं जास्त गरम जरी असलं ना, लसूण जळत नाही आणि फोडणी छान बसते आणि बाकीचा मसाला मग जळत नाही. त्यामुळे सर्वात आधी लसणावर तेल घालायचं आणि थोडं थोडं करत आजूबाजूला पण असं टाकत सर्व याला फोडणी देऊन घ्यायची. असं एका हाताने हलवायचं आणि एका हाताने तेल टाकायचं. आपण 1.5 लिटर तेल टाकलं ना, त्यातलं 1 लिटर तेल आपल्याला ह्या मसाल्यावर टाकायचं आहे. तर बघा, 1 लिटर तेल टाकले, सर्व मसाल्याला असं छान अशी फोडणी बसली. इतका छान सुगंध दरवळते घरामध्ये. आता जे अर्धा लिटर तेल लायर आहे ना त्यामध्ये हा आपण गूळ घेतला आहे. तुम्ही 1 किलो किंवा 1.5 किलो घालू शकता. आम्हाला गोड जास्त आवडतं म्हणून मी ते 1.5 किलो घातला आहे. आणि त्या तेलामध्ये ते तेल पुन्हा थोडंसं गरम करायचं आणि त्याच्यामध्ये फक्त त्याच्या गाठी वितळून आपल्याला घ्यायचं. जास्त पाक वगैरे करायचा नाही, कारण आपण असं सुद्धा गूळ जर ह्या तेलात घातला असताना पटकन विरघळला नसा, कारण हे फोडणी देतपर्यंत तेल थंड होतं. त्यामुळे असं तेलामध्ये गूळ टाकून याच्यामध्ये मिक्स करायचा मसाल्यामध्ये, मग तो लोणच्यामध्ये पटकन मुरतो. आणि जर तसंच टाकला ना त्याच्या गाठी पटकन विरघळत नाही. फक्त गाठी तेलात विरघळून घ्यायच्या. प्लेन गूळ करायचा आणि आपल्याला फोडणीत ओतायचं आहे. हे तेल थोडंसं फोडणीचं थोडंसं थंड झालं आहे, त्यामध्ये हळद घालायची, मिक्स करून थंड करून घ्यायचं. लोणचे भरायचे आधी सर्वात महत्त्वाची प्रोसेस करायची, आपल्याला बरणीला वाफ देऊन घ्यायची, म्हणजे निर्जंतुक करायची आहे. तर तवा गरम करायचा, त्यावर हिंग टाकायचा आणि अशी बघा
बरणी त्यावर ठेवायची 1-2-3 मिनटं, म्हणजे ते हिंगाच्या फोडणीने निर्जंतुक होते, म्हणजे लोणचं अजिबात खराब होत नाही. तर बघा आपला मसाला म्हणजे खार पण थंड झाला आहे. एक 5-6 तास ठेवायचं, कारण मीठ असतं त्यामध्ये, ते लवकर थंड होत नाही. 5-7 तास किंवा रात्रभर ठेवायचं, थंड होऊ द्यायचं व्यवस्थित, म्हणजे लोणचं खराब होत नाही. घाई करायची नाही भरण्यासाठी. गरम जर असेल तर लोणचं खराब होऊ शकतं. बरणी सुरुवातीला आधी तळाला थोडासा खार टाकून घ्यायचा आणि त्यानंतर ह्या मसाल्यामध्ये आपण थोड्या थोड्या खापा मिक्स करायच्या आणि त्या बरणीत भरायच्या, किंवा तुम्ही एका मोठ्या भांड्यात घेऊन सर्व खार आणि खापा एकत्र करून चमच्याने भरलं तरी चालेल. तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं करा. तर इथे मी हातानेच व्यवस्थित मिक्स करून बरणीत भरणार आहे. आता त्यामध्ये गुळ असल्यामुळे ते थोडंसं कडक दिसतंय, पण खापा टाकल्यामुळे नंतर मिठाचं आणि कैरीला मीठ लागल्यामुळे त्याचं थोडंसं लूज होतं आणि त्याच्यामुळे गुळाचं पण पाणी होतं आणि मस्त असं लोणचं तयार होतं. सुरुवातीला कडक दिसतंय, पण ते मस्त एकदम असं छान होणार आहे. तुम्हाला हाताने नसं जमत तर तुम्ही चमच्याने सुद्धा भरू शकता. आणि खापासुद्धा उन्हात वगैरे टाकायच्या नाही. जास्त कडक जर खापा किंवा तुम्हाला एकदम कडक लोणचं आवडत असेल ना, तर तुम्ही जास्त सुकवून घ्या आणि जास्त ओल्या पण घालायच्या नाही, तर लूज लोणचं होतं, मग ते व्यवस्थित खायला लागत नाही. बघा बरणीत भरले, आता तेल वर दिसत नाही आहे, पण एक रात्रभर ठेवलं का आपोआप त्याच्या कैरीवर तेल येणार आहे. तर आपण रात्रभर असंच कपड्याने झाकून ठेवायचं आहे. लोणचं भरल्यावर लगेच झाकण ठेवायचं नाही, कारण गरम असते वातावरण आणि त्यामुळे लोणचं खराब होऊ शकतं. त्यामुळे फक्त कपडा बांधायचा आणि त्यावर लिंबाचा पाला वगैरे ठेवायचा. पण अजून पाऊस नाही, त्याच्यामुळे लिंबाच्या पाल्याची गरज नाही. एका रात्रीमध्ये बघा खापांवर तेल आले, आणि जोपर्यंत तुमचं लोणचं आहे ना, खापांवर तेल राहिलेलं पाहिजे. असं जर राहिलं ना, तुमचं लोणचं कधीच खराब होणार नाही. ज्यांच्या हातातून खराब होतं ना, ते सुद्धा घालू शकता. फक्त खापांवर तेल ठेवायचं, अजिबात लोणचं खराब होत नाही. एखाद्या चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून द्यायचं. बघू शकता एकदम मस्त असा कलर आला आहे, चवसुद्धा एकदम भन्नाट आली. एकदम अप्रतिम प्रकारे आपलं लोणचं तयार झाले. तुम्ही ह्या प्रकारे नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की या प्रकारेच लोणचं करशाल. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट नक्की करा.